नमस्कार, स्वागत आहे तुमचं ज्योती धुरी या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता मी सध्या तरी घरी आहे सावंतवाडीमध्ये। तर आज आपण जाणार आहोत भारतातील पहिलं असं फिश थीम पार्क बघायला, आणि तेही कोकणात। म्हणजे सावंतवाडीपासून हे पार्क आहे ना 10 ते 12 किलोमीटरच्या अंतरावरती आहे। ग्लोबल एक्वेरियम पार्क असं नाव आहे तिकडे। तर तिकडेच आज आपण जाणार आहोत। तर आता आम्ही घरातून निघणारच आहोत। चला तर बघूया तिकडे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत ते। तर तुम्ही कधी आलात तर तुम्ही सुद्धा आहे ना इकडे नक्की भेट द्या। म्हणजे मी थोडीशी माहिती मिळवलेली आहे ते किती किलोमीटर वगैरे आहे। तर आता आपण तिकडेच जाणार आहोत। तर आता मी काही वेळाने घरातून निघणार आहे। तर चला ते व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता मी आहे ना पोचलो आहोतच। तर गाडी पार्किंगची सुद्धा आहे ना खूप छान अशी व्यवस्था आहे इकडे। तर गाडी पार्क केल्यानंतर तुम्हाला दिसतंय हे समोरचं गेटच आहे। म्हणजे इथूनच एंट्री करायची आहे आपल्याला। तर आपण आता पोचलेलो तर आहोतच। नाव आहे केसर ग्लोबल एक्वेरियम असं। तर काही काम चालू आहे आणि मशालेचं तेवढं काम झालेलं आहे। तर तुम्ही सुद्धा कधी आलात ना तर नक्की भेट द्या। आपलीच ती। आणि हे आहे राईट साईडला दिसते ते तिकीट काउंटर आहे। 100 रुपये एंट्री फी आहे। तर तिकीटसुद्धा घेण्यासाठी गेलेत। तर आता आपण पुढे जातोय। तिकीट घेतले आणि तुम्ही बघू शकता मशालेला जाण्याची छान अशी एंट्री आहे। अगदी खूप मोठा असा मासाच ठेवलेला आहे। त्याच्या तोंडातून आपल्याला पुढे जायचं आहे। खूप सुंदर अशी एंट्री। पाणी आहे तर तुम्ही बघू शकता पाण्यामध्ये आहेत ना मासे सुद्धा आहे आणि पाणी सुद्धा खूप स्वच्छ असं आहे। 1 2 3 तुला असं घेता येणार नाही मला। चल चल ऊपर से चलना पड़ेगा, नहीं तो उधर कैसा जाएगा। हाँ वरना जायलाच पाहिजे, ऑप्शनच नाही दुसरा काय। एंट्री केल्यानंतर आहे ना मशालेकडे जायला साधारण 5-7 मिनटं लागतील। तोपर्यंत आहे ना इतर सुद्धा खूप सारं काम चालू आहे। आणि इकडे एक तलसुद्धा आहे। तळ्यामध्ये खूप सारे बदकं आहेत आणि जे पक्ष्यांचा सेक्शन आहे ना त्याचं काम चालू आहे। मशालेचं तेवढं काम आहे ना झालेलं आहे। तर आता आपण तिकडेच चाललेलो आहोत। तर तुम्ही बघू शकता तलावामध्ये खूप सारी बदकं आहेत ना बघा, खूप सुंदर आहेत अशी व्हाईट कलरची आणि तिकडे ब्लॅक पण आहेत। तर हे तलाव आहे आणि तलावाकडूनच आहे ना मशालेकडे जायला आहे ना रस्ता आहे। मशालेकडे जायला आहे ना एक झुलता पूल बोलू शकतो असा तयार केलेला आहे। आपण खालून सुद्धा चालत जाऊ शकतो तलावाकडून। छोटंसं तलाव आहे तिकडून, किंवा तुम्ही पुलावरून सुद्धा जाऊ शकता। तर खूप छान आहे हा पूल। तर ऊन आहे पण पाणी आहे ना खूप थंडगार आहे आणि ते तलावातूनच पाणी आहे ना अगदी मशालेपर्यंत आलेलं आहे। तुम्ही बघू शकता आणि खूप थंड आहे पाणी। आणि हे आहे ना पक्ष्यांचं सेक्शन आहे, त्याचं ना काम चालू आहे, अजून काम पूर्ण झालेलं नाही आहे। तर आता आपण मशालेकडे पोचलेलो आहोत। फर्स्ट म्हणजे ग्राउंड फ्लोअर आणि फर्स्ट फ्लोअर असा 2 सेक्शन आहेत, म्हणजे 2 भाग आहे। तर इकडेच आहे ना खालून आपल्याला एंट्री करायची आहे। त्यानंतर आपण आतमध्ये जाणार आहोत।
पिंक टेल चरण हा पिंक टेल 7 म्हणजे हे करंट वाले माझे सौंदर्यासाठी दिसतंय करंट वाले करंट निर्माण करू शकतो ते पाण्यामध्ये. सोनू अच्छा, इकडे एकदमच कमी आहेत. कोणते आहेत? मधोमध आता मधोमध आहे.
ठिकाणी ना मी माहितीसुद्धा म्हणजे कॅमेऱ्यामध्ये दाखवली आहे, तर तुम्ही बघू शकता. म्हणजे प्रत्येकाची माहिती दिलेली आहे. तर व्हिडिओ आहे ना अर्ध्या तासापेक्षा खूपच मोठा होईल, म्हणून प्रत्येक माहितीनं मी नाही दाखवत आहे. पण कोणत्या प्रजातीचा मासा आहे ते तर मी दाखवलेलंच आहे. तर आता आहे ना जो ग्राउंड फ्लोअर होता ना तो झालेला आहे. आता आपण फर्स्ट फ्लोअरला चाललो आहे. तर आता बघूया फर्स्ट फ्लोअरला सुद्धा किती मासे आहेत. म्हणजे मी स्वतःसुद्धा आहे ना माशांच्या एवढ्या प्रजाती असतात, हे म्हणजे इतक्या प्रकारचे मासे असतात हे मी स्वतः पण पहिल्यांदाच बघते. तर आता बघूया इथे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे आहेत. तर आता आपण फर्स्ट फ्लोअरला आलेलो आहोत. ग्राउंड फ्लोअर तर झाला आहे आपला. छोटे छोटेसे मासे आहेत. तिघं एकत्र आहेत. एकदम शांत बसले. हा जर मासा बघितला ना तर पूर्ण ट्रान्सपरंट आहे आणि त्याचा आतला काटा सुद्धा दिसतो. ब्राईटनेस त्याचा कमी करायला पाहिजे थोडा. हे मस्तच आहे. सगळे फिरतात आहे, नाही तर बाकी सगळे शांत आहेत आणि मोठा राऊंड मारतात हे लोक. हे बघ
साईडला अशा फ्रेमसुद्धा लावल्यात छान अशा. उनो एंजल वरती आहेत. इथे पण आहे. एंजल फिश. तर चला मसाले बघितलेले आहे आणि इतक्या माशांचे प्रकार आहे खूप सुंदर सुंदर असे. तर आता आम्ही चाललेलो आहोत घरीच. तर आजचा हा व्हिडिओ आहे ना मी इकडेच थांबवते आणि तुम्हीसुद्धा हा व्हिडिओ आहे ना नक्की बघा आणि माशांचे प्रकार कसे आहे ते मला नक्की कमेंट करून सांगा. तर आजचा हा मी व्हिडिओ थांबवते आणि आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ज्योती धुरी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.